नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र, जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलचा सर्वांना मनापासून स्वागत। तर आज आपला हिंदुराज गोविंद पथकाचा सराव शिबिर आहे। तर आज आपण कशा पद्धतीने हिंदुराज गोविंद पथकाचा सराव शिबिर आहे तर बघूयात। तर आज हिंदुराज गोविंद पथक 2023-2024 हा दापोली तालुक्यामध्ये अधिराज्य गोविंद पथक अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 टनाची सलामी दिलेली आहे। आणि दापोली तालुक्यामध्ये अधिराज्य गाजवलेला एक हिंदुराज गोविंद पथक। तर आपण मित्रांनो सर्वांना बघूयात। चॅनलला नवीन असं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। छत्रपति माता छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, बोल बजरंग, बोल भाई। जय गणपती बाप्पा मोरया महाराज की जय। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण असं व्हायचंय। सर्व सभासदांनी जरा आपल्या जिथे पूजन झालं ते सर्वांनी घ्यायचंय। सर्व सभासदांनी जरा घेतले घ्यायचंय। सर्व सभासदांनी इकडे यायचंय। हिंदुराज गोविंद पथक जालगाव दापोली यांच्या वतीनं सराव प्रारंभ आज या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित सर्व मान्यवर लाभलेले आहेत। टी-शर्ट फोटो डायरेक्ट
आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करून घेतोय. जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे सरपंच महोदय आमचे मार्गदर्शक. दहीहंडीसाठीच नव्हे तर सगळ्या सामाजिक कार्यक्रमांसाठी आणि खरोखर हिंदू म्हणून ज्या वेळेला कुठचीही अडचण म्हणूया किंवा हिंदू म्हणून जर का एकत्र जालगावचा सरपंच म्हणून आम्हा सगळ्या जालगावकरांना हिंदुराज या एकूणच मंडळाचा प्रचंड अभिमान आहे. आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सगळे मान्यवर सगळ्यांच्या वतीने म्हणजे अजून एखाद दोन जण बोलतील पण सगळ्यांच्या वतीने बोलतो कारण तुम्हाला प्रॅक्टिस करायची. तर खूप चांगल्या प्रकारे मागच्या वर्षी मला वाटतं 8 थर तुम्ही दापोलीतल्या दहीहंडीला मला वाटतं योगेश दादांची दहीहंडी होती त्याला 8 थर लावून तुम्ही सलामी दिली. आणि सगळ्यात मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त 2-3च अशी दहीहंडी गोविंदा पथक आहेत की ज्याच्या जे 8 थर लावू शकतात किंवा लावण्याचा प्रयत्न करतात किंवा धाडस दाखवतात. तरीसुद्धा मी सगळ्यांना काळजीपूर्वक सांगतो की दहीहंडी ही वर्षातनं हा एक खेळ आता त्याला खेळाचा दर्जा प्राप्त आला आहे. रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनचं मी संस्थापक अध्यक्ष आहे. तर ह्याच्यामध्ये काम करताना आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या दहीहंडीचे गोविंदाचे जे कोणची पथक आहेत त्यांच्यासाठी नवीन नवीन चांगल्या प्रकारे सेफ्टीच्या दृष्टीने नियम करण्याच्या प्रयत्नात होत. मयूर रोहन त्याच्यामध्ये आहे आम्ही सगळेजण ते करतोय आत्ता. आणि यावर्षी प्रो गोविंदामध्ये पण तुम्ही परत भाग घेतलाय ना ठाण्यामध्ये जी प्रो गोविंदाची स्पर्धा आहे त्याच्यासाठी पण ह्या सगळीकडे तिकडे निदान मॅट तरी असतं खाली त्याच्यामुळे तिथे लागत नाही. परंतु सगळीकडे जाऊन तुम्ही गोविंदा दहीहंडी खेळताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की सगळ्या प्रकारच्या काळज्या म्हणजे आपल्याला खूप कौतुक वाटतं की मयूरची मुलगी 8व्या थरावर चढते आणि तिने 8व्या थरातला सलामी देऊन ती दहीहंडी फोडते. परंतु हे जेवढं कौतुकाची गोष्ट आहे तेवढीच आपण सगळ्यांनी याचा काळजीपूर्वक विचार करण्याची पण गोष्ट आहे की ती आज लहान मुलगी तिला काय कळत नाही तुम्ही पालक म्हणून तिला वर 8व्या थरावर खूप कॉन्फिडंटली हाऊस म्हणून तुम्हाला त्याची काळजी 100% असणारच आहे. अख्ख्या म्हणजे सगळे जे कोण खालच्या थराला मुलं उभी असतात त्या सगळ्यांनाच तिची काळजी आहे. त्या सगळ्यांच्या काळजीच्या जीवावर ती 8व्या थरावर चढते. ती अर्थात वरचे प्रत्येक थरातला माणूस त्या सगळ्यांची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काळजी कशी घेता येईल याचा तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक विचार करा. कोणालाही इजा म्हणजे आत्ता गेल्या 1-2 वर्षामध्ये भरपूर याबाबतीत ॲक्सिडेंट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अपघात घडले तर ते आपल्या हिंदुराज म्हणजे कोणाचेच होऊ नयेत. परंतु हिंदुराज पथकाच्या बाबतीत मी विशेष करून सांगेन की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्या. त्याला काळजी घेण्यासाठी जर का तुम्हाला काही ज्या गोष्टी लागतील त्याची मदत म्हणून आम्हाला जी काय करता येईल ती आम्ही सगळे करू. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो की पुन्हा एकदा की खूप काळजी घेऊन आता प्रत्येक हा खेळ खेळा. आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्या कार्यक्रमाला ज्या गावात कार्यक्रम होतो बहिरी देवाला नतमस्तक होते मरियाईला नतमस्तक होते. हिंदुराज मित्रमंडळ अगदी सुरू झाल्यापासून त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. कुणाला लागलंय कुणाला काय झालंय किंवा कुणी चांगला परफॉर्मन्स दिलाय या सगळ्याचे साक्षीदार आम्ही आहोत. कारण असं होतं की नुसता खेळ खेळला आणि बाजूला झाला असं नाही आहे. कारण हिंदुराज हे एकच पथक असं आहे की जिथे वाढती संख्या आहे. काही पथकं लोप पावलीत काही जी पथकं आहेत त्यांच्यामध्ये माणसं मिळत नाही. पण हिंदुराजचं खरोखर अभिनंदन करेन सगळ्या मुलांचं अभिनंदन करते की एक चांगला परफॉर्मन्स आपण देत आहे. गेल्या वर्षी प्रो गोविंदाला आपण गेल्यानंतर आपल्याला अनुभव आला. अनुभव हा फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो अनुभव घेतल्यानंतर आपण यावर्षी भाग घेऊन पहिल्या 3 मध्ये आपण यावं अशी माझी स्वतःची धारणा आहे. जे जे अपेक्षित आहे जे जे आम्हाला शक्य आहे ते आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवूच. पण कुठली अडचण आली तर कुठलीही अडचण बाजूला ठेवून आपण सगळे मिळून एकत्र जाऊया एवढीच आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देते. आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांना आणि सगळ्या मुलांना धन्यवाद देते. मी इथंच थांबते. जय हिंद जय महाराष्ट्र. हिंदुराज गोविंदा पथक आज त्यांचा सराव प्रारंभ आहे. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून त्यांना शुभेच्छा. हिंदुराज गोविंदा पथक असं आहे की तो सर्वांना घेऊन जातो आणि सर्वांसाठी कायम तत्पर कामासाठी पण असतो. मोहिम मोहिते त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. असंच त्यांनी वारंवार चांगलं काम करावं आणि माझ्या शुभेच्छा तुम्हाला गोविंदाला राहणार आहेत. या माता महालक्ष्मी माता या हिंदुराज गोविंदा पथक आज गेले कित्येक वर्ष
या आपल्या दापोलीमध्ये हा पथक नावारूपाला आलेला आहे. पण ते दापोलीमध्येच फक्त न राहता महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला प्रो गोविंदा झाला आणि ठाण्यामध्ये जे प्रो गोविंदाचं नियोजन होतं त्या नियोजनामध्ये सहभाग घेतला. मॅडमने सांगितल्या पद्धतीने त्याने 3रा नंबर तरी मिळावा असं त्याने अपेक्षा केले. परंतु मी असं म्हणेन की ह्या गोविंदा पथकाने 1ला नंबर मिळावा आणि ह्या चालगावचं नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जसं नाव पुढे आणलेलं आहे तसंच त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये नाव आणावं एवढीच मी भैरी आणि मरिया माते चरणी प्रार्थना करतो आणि या गोविंद पथकाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. होतोय हिंदुराज्य मित्रमंडळ आज आपल्या संपूर्ण तालुक्यात नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रात त्याचं नाव गेलेलं आहे आणि असंच ते भविष्यामध्ये जावं आणि येणाऱ्या प्रो गोविंदामध्ये सुद्धा आपल्याला प्रथम पारितोषिक मिळावं आणि आमचं जालगावचं नाव उंचावावं ही आपल्याला शुभेच्छा. आजच्या या संपूर्ण सराव या संपूर्ण प्रारंभामध्ये आपण जसं पाठक सरांनी सांगितलं आहे की अतिशय काळजी घेऊन आपण हा संपूर्ण सराव करावा आणि भविष्यातलंही प्रत्येकानं काळजी घ्यावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. पुन्हा एकदा आपल्या सर्व या संपूर्ण कार्यक्रमाला अतिशय सुंदर असं नियोजन आपण केलेलं आहे. त्या नियोजनाला आणि आपल्या संपूर्ण सगळ्या सभासदांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज तसंच संभाजी महाराज आणि ज्यांनी या दहीहंडीची सुरुवात केली असे गोपाळकृष्ण महाराज यांना वंदन करून आज या कार्यक्रमानिमित्त सर्व मान्यवरांजी आहेत त्यांना मी परत एकदा त्यांचं स्वागत करतो. या हिंदुराज पथकाचं स्लोगन जर तुम्ही वाचलं असेल, आरंभ आमच्या एकतेचा, जिद्दीचा, विश्वासाचा, आरंभ उंच थरांच्या स्वप्नाचा, हे वाक्य सगळं काही सांगून जातं. त्यांची इच्छा जी आहे ती नक्कीच वृद्धिंगत होईल. त्यांना ठाण्याची जी प्रो गोविंद स्पर्धा होते त्यासाठी शुभेच्छा देतो. इथं तर त्यांचं नाव आहेच, दबदबा आहेच, त्यामुळे 8 थर 9 थर असे वाढते थर ते नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मी पुन्हा एकदा त्या सर्वांना मयूर मोहिते आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच इतर गोविंदा पथक या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळगोपाळांना भावपूर्ण नमस्कार. माझी पहिलीच वेळ आहे. मी हरणेकर्णा हा नाव ऐकत आलोय आणि त्याच्या नावाचंच हिंदू आणि राज, आज हे सर्व पाहताना हिंदूंचा राज्य आल्यासारखं वाटतोय. त्यासाठी हिंदुराज गोविंदा पथकांचं पहिलं मनपूर्वक स्वागत. कारण नावातच असं काही जादू आहे की हिंदूंचा सण हा गोविंदा, जगतपालक जगतपिता भगवान श्रीकृष्ण, त्याचे सखे आपण सुदामा म्हणून आज इथं वावरत आहोत. आणि संतांनी म्हटलेलं आहे ज्याचा सखा श्री हरी त्यावर विश्व कृपा करी. ह्या विश्वाच्या पालक मालक हा भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्याचे आपण सवंगडी आहोत. तर विजय हा निश्चित आहे. कारण 100 कौरव होते, 5 पांडव होते. 5 पांडवापैकी एकही गमावला नाही, 100पैकी एकही वाचला नाही. ह्यामध्ये भगवंताने आपली गणना केली नाही. आपल्याला सौभाग्य आहे. कारण मी अनेकां दिग्गजांनी त्यांचे व्रत मांडलं पण भगवान श्रीकृष्णावर जास्त बोलेन. कारण आज आपलं जी सृष्टीचा निर्माता आहे गोवर्धन त्यांनी उचललेलाच होता. आपल्याला गोपी म्हणून काठ्या लावायच्या आणि ती काठी लावण्याचं काम धर्मासाठी आज हिंदुराज गोविंद पथक हे करत आहे. त्याबद्दल जगाच्या अख्ख्या विश्वाच्या दृष्टीने हा एक हिंदू राष्ट्राच्या दिशेने टाकलेला पाऊल आहे आणि नावाला भूषवणारा असा हा हिंदुराज गोविंद पथक आज दापोली तालुक्यातून आज तालुका, जिल्हा, राज्य ह्याच्या बाहेर देशविदेशात सुद्धा नाव व्हावा, नाव लौकिक व्हावा असं प्रामाणिक मत व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला श्रीकृष्ण चरणी विराम देतो आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याबद्दल हिंदूंचा सण दहीहंडी उत्सव, हा उत्सव हिंदुराज गोविंदा पथकाने खरोखर सार्थ ठरवलेला आहे. आज 12 जून आपण आज आरंभ करतोय आणि ह्या आरंभ करत असताना त्यात एक टॅगलाईन दिली आहे, आरंभ आमच्या एकतेचा. पण ही एकता हिंदुराज गोविंदा पथकाने सलग 14 वर्ष राखलेली आहे आणि त्यामध्ये उत्तरोत्तर ही वाढच होत आहे. खरोखर त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या विश्वासाला आणि त्यांच्या उंच उंच थरांच्या स्वप्नाला खरोखर माझा पण सलाम. आज सर्व उपस्थितांनी आपली आपली मनोगत इथे व्यक्त केलेली आहेत. मागाशी शिरीष देसाई सर आणि अक्षयजी फाटक यांनी पण हिंदुराज गोविंदा पथकाबद्दल
एक कणा व्यक्त केलेली आहे की आपण जिद्दीच्या जोरावरती ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, पण त्या सगळ्या सवंगडांची काळजी घेणे हेही तितकंच खरं आहे आणि तितकंच गरजेची बाब आहे. या निमित्ताने मी आता इथेच थांबतो आणि सर्वांचे 2015ला 7 थर लावले गेले, 2016ला 7 थर लावले गेले, 2017ला देखील 7 थर, 2018ला देखील 7 थर, 2023ला 8 थर, 2024ला 8 थरांची सलामी दिली. एवढंच नाही तर हिंदुराज गोविंदा पथक जालगाव यांच्या
जून का जुलै ते पण सांग. आपल्याला 28 तारखेला 8 ठराच्या प्रॅक्टिसनी स्टार्ट करून ग्राउंडवर लावून दाखवायची. उद्यापासून आपली पाय पकड 2 मिनिटं सावकाश उभं राहते. सावकाश गडबड करू नको. सावकाश बस. मस्त बसला कुणाल खाली. विशाल पण बसला. 2 मिनिटं बसतो इथे. मस्त आपला प्रॅक्टिसचा पहिला दिवस आहे. सगळ्यांनी जोराच्या हात वरती करून बोलू नका अजिबात. बोलू नका. सोबत पाहिजे थांबा.